ज्ञानेश्वरी पठण अध्याय 12 ओव्या 1 ते 25 श्लोक 1 ते 1। ओम श्री परमात्मने नमः। अथ द्वादशोऽध्यायः भक्तियोग। जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनावर्त आनंदे वर्षितिये। विषय व्याळे मिठी दिदलिया गुठी ताटी ते तुझे गुरु कृपे दृष्टी निरविष होय। तरी कवणाते तापू फोडी कैसेनी शोकुलाळी। जरी प्रसाद सकळ लोळी पुरे येसी तू। योग सुखाचे सोहळे सेवका तुझे निस्नेहाळे। सोहम सिद्धीचे लळे पाळीसे तू। आधार शक्तीचे या अंकी वाढविसी कौतुकी। हृदय काश पल्लकी पर्ये देसी निजे। प्रज्योतीची ओवाळणी करेसी मन पवनाची खेळणी। आत्मसुखाची बाळलेनी लेविसी। 17वेचे स्नेह स्तन्य देसी। अनुहताचा हलरूसी समाधी बोधे निजविसी बुधावुनी। म्हणून साधका तू माऊली पिके सारस्वत तुझी यास पावली। या कारणीने सावली नसंडी तुझी। आहो सद्गुरूची कृपादृष्टी। तुझे कारुण्य दयाते अधिष्ठी। तो सकळ विद्येची सृष्टी धात्रा होय। म्हणून आंबे श्रीमंते निजजनक कल्पते। आज्ञापी माते ग्रंथ निरूपणी। नवरसी भरवे सागरू करवी उचित रत्नांचे आगरू। भावार्थाचे गिरीवरू निपजवी माये। साहित्य सोनियाची आखाणी उघडवरी देशीची क्षोणी। विवेक वल्लीची लावणी होय दे सैंग। संवाद फळो निधाने प्रमेयाचे उद्याने। लावी म्हणे गहने निरंतर पाखंडाचे दरुटे। मोडी वाग्वाद आवांटे कुतर्काची दुष्टे साविजे फेडी। श्रीकृष्ण गुणी माते सर्वत्र करी ओवसरते। राणीवे बैसवी श्रोते श्रवणाची। ये मराठीची या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी। घेणे देणे सुखेवरी उदी दे या दे जगा। तू आपुलेनी स्नेह पल्लवे। माते पांघरुवी शील
सदैवे तरी आताची हे आगवे निर्मीन महात्माये ये विनवणी ये साठी अवलोकिले गुरु कृपा दृष्टी म्हणे गीतार्थेसी उठी न बोले बहु तेथ जी जी महाप्रसादू म्हणून साविया जाहला आनंदवू आता निरोपीन प्रबंधू अवधान दीजे अर्जुन उवाच एवं सतत युक्ता ये भक्ता स्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः तरी सुखविराधिराजो न सोमवंशी विजय ध्वजो तो बोलता जाहलात्मजो पंडू नृपाचा कृष्णा ते म्हणे अवधारिले आपण विश्वरूप मज दाविले ते नवल म्हणून ब्याले चित्त माझे आणि ये कृष्णमूर्तीची सवे या लागी सोय धरिली जीवे तव नको म्हणून देवे वारिले माते तरी व्यक्त आणि अव्यक्त हे तुची एक निभ्रांत भक्ती पाहिजे व्यक्त अव्यक्त योगे या दोन्हीची वाटा तू ते पावावया वैकुंठा व्यक्त अव्यक्त दारवंठा रिगीजे येथ पैजे वाणी शातुका तेची वेगळी वाला एका म्हणून एकदेशीयेच्या व्यापका सरिता पाडू रामकृष्ण हरी।